मागच्या व्हिडिओमध्ये आपण नात्यांची घट्टवेल हा पाठ पाहिलेला होता इयत्ता 9वी मराठीचा. आज आपण 9वी मराठीचाच एक होती समय हा पाठ अभ्यासणार आहोत. तर या पाठाचे लेखक आहेत उत्तम कांबळे. उत्तम कांबळे हे प्रसिद्ध लेखक. त्यांचं श्राद्ध, अस्वस्थ, नायक, शेवटून आला माणूस इत्यादी कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. रंग माणसाचे, कथा माणसांच्या, कावळे आणि माणसं, न दिसणारी लढाई, परत्या इत्यादी कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. थोडंसं वेगळं, फिरस्ती, जगण्याच्या जळत्या वाटा, पावलानेच बनते वाट इत्यादी ललित लेखन त्यांचं प्रसिद्ध. पाचव्या बोटावर सत्य, किनाऱ्यावरचा कालपुरुष, खूप दूर पोहोचलो आपण इत्यादी कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. त्यांचे आई समजून घेताना हे पुस्तक लोकप्रिय आहे. साहित्य निर्मितीसाठी तसेच पत्रकारितेसाठी विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं गेलं आहे. आदिवासी भागात पूर्व प्राथमिक शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्यासाठी ज्यांनी आपलं अवघं आयुष्य वेचलं अशा ज्येष्ठ समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांच्या कार्याचा परिचय या प्रस्तुत पाठातून लेखकांनी आपल्याला करून दिला आहे. प्रस्तुत पाठ डोंगरासाठी काही फुले या पुस्तकातून घेतला आहे. आता इथं तुम्ही बघू शकता त्या अनुताई वाघ, त्यांचं मी छायाचित्र लावलेलं आहे. तर या पाठाचा आपण स्वाध्याय बघणार आहोत आणि त्याचा सुरुवातीला आपण पाठाचा आशय बघूया. आता या पाठाचा आशय आणि मुख्य विचार काय आहे तर समईचं रूपक. समई स्वतः जळते पण इतरांना प्रकाश देते. अनुताई वाघ यांचं आयुष्यही तसंच होतं. त्यांनी स्वतःच्या सुखाचा त्याग करून आदिवासी मुलांच्या अंधाऱ्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पसरवला. त्यानंतर निस्वार्थ सेवा. अनुताईंनी कसलीही अपेक्षा न ठेवता अफाट कष्ट सोसून कोसाबाडच्या परिसरात शिक्षणाची गंगा वाहती केली. आत्मविश्वास व जिद्द. प्रतिकूल परिस्थितीही डगमगून न जाता संकटांना तोंड देत कसं जगायचं आणि समाजोपयोगी कार्य कसं करायचं याची शिकवण हा पाठ आपल्याला देऊन जातो. विचार आहेत, स्वतः झिजून इतरांना प्रकाश देणे म्हणजेच खरे मानवी जीवन होय. हा संदेश या पाठातून आपल्याला मिळतो. तर या पाठाचा स्वाध्याय आपण बघूया. पहिला जो प्रश्न आहे तो आहे चौकटी पूर्ण करा. त्यातला पहिला कडा, कोसाबाडच्या टेकडीवरील समई म्हणून ओळख कुणाची होती तर अनुताई वाघ यांची होती. दुसरा कडा आहे रोपट्याचा वटवृक्ष झालेली संस्था म्हणजेच काय तर बाल ग्रामशिक्षण केंद्र. त्यानंतर तिसरा जो आहे आयुष्याचा पाया भक्कम करणारे प्राथमिक शिक्षण. भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणारे आदिवासी बालके. दुसरा जो प्रश्न आहे तो आहे खालील घटनांचे परिणाम लिहा. आता पहिली घटना आहे अनुताईंचं निधन. तर त्याचे परिणाम काय झालं तर कोसबाडच्या परिसरातील आदिवासी दुःखी झाले. त्यानंतर दुसरी घटना आहे ताराबाईंनी अनुताईंचं अश्रू पुसले. दुःखाचा डोंगर टाचेखाली चिरडत अनुताई मोठ्या जिद्दीनं उभ्या राहिल्या. त्यानंतर ताराबाईंचं निधन. अनुताई ताराबाईंच्या संस्थेच्या संचालक झाल्या. त्याचे परिणाम काय झाले तर अनुताई त्या ताराबाईंच्या संस्थेच्या संचालक झाल्या. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे कार्यक्षेत्र लिहा. आता आकृती दिलेली आहे तुम्हाला इथं. शिक्षण क्षेत्राव्यतिरिक्त असलेली अनुताईंची कार्यक्षेत्रे कोणती होती ते आपल्याला इथं लिहायची. तर ती होती बालकल्याण, महिला विकास, अंधश्रद्धा निर्मूलन आणि आरोग्य. हे शिक्षणाव्यतिरिक्त त्यांनी जी कार्यक्षेत्र निवडलेली होती त्याची नावं आहेत. त्यानंतर चौथा प्रश्न आहे का ते लिहा.
शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्यानं आकर्षण राहील. बघा, त्याचं उत्तर असं आहे, केवळ शिक्षणच नव्हे तर शिक्षणाबरोबर बालकल्याण, मूकबधिरांसाठी शिक्षण, महिला विकास कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, कुटुंब कल्याण आणि विषयांवरही अनुताई यांनी खूप कष्ट घेतले. एक चांगला नागरिक निर्माण होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व त्यांनी केल्या. एकाच वेळेला अनेक प्रयोग असे त्यांच्या कामाचं स्वरूप राहिलं. म्हणूनच शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्यानं आकर्षण राहिलं. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो आहे, अनुताईंच्या कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध झाला. तर तो का झाला ते बघूया. अनुताईंच्या कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध झाला त्यामागे तेथे असलेल्या रूढी, परंपरा, अज्ञान आणि अंधश्रद्धा ही मुख्य कारणं होती. रूढी, परंपरा व अज्ञानामुळं लोक स्वतंत्र बुद्धीने विचार करत नाही. त्यामुळे ते अंधश्रद्धेने ग्रासून जातात. त्यांना नवीन गोष्टींची भीती वाटते. नवीन सुधारणांमुळे आपले नुकसान होईल असे त्यांना वाटते. म्हणूनच अनुताईंनी हाती घेतलेल्या कामाला प्राथमिक अवस्थेत तेथील स्थितिशील समाजाने विरोध केला होता. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, खालील शब्दांमधील कल्पना स्पष्ट करा. तर आता शब्द काय आहे पहिला, तर भातुकलीचा खेळ. आता यामागची कल्पना काय आहे, लहान मुलं भातुकलीचा खेळ खेळतात. छोटी छोटी खेळभांडी घेऊन खोटा खोटा संसार मांडतात. घरामध्ये जशी मोठी माणसं वागतात, बोलतात, तसेच त्यांचे अनुकरण ही छोटी मुलं खेळात करत असतात. या खेळात ते बाहुला बाहुलीचे लग्न लावतात, खोटा खोटा स्वयंपाक करतात. इतकेच काय तर त्यांच्या खेळातील लग्नात मान अपमान, हुंडा, देणं घेणं या सगळ्यांचा समावेश असतो. यालाच भातुकलीचा खेळ असं म्हणतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे भातुकलीचा खेळ म्हणजे खोटा खोटा आभासमय संसारच होय. अनुताईंच्या वाट्याला खरा संसार आलाच नाही, म्हणून त्यांचा संसार म्हणजे जणू काही भातुकलीचा खेळच होता. त्यानंतरचा जो शब्द आहे तो आहे ज्ञानयज्ञ. ज्याप्रमाणे यज्ञामध्ये अग्नी पेटवला जातो आणि त्यामध्ये विविध पदार्थांची आहुती दिली जाते, त्याचप्रमाणे अनुताईंनी शिक्षण प्रसाराचा ज्ञानयज्ञ पेटवला आणि त्यात त्यांनी स्वतःच्या आयुष्याची आहुती दिली. यज्ञात दिलेली आहुती परमेश्वरापर्यंत पोहोचते, तर अनुताईंच्या ज्ञानयज्ञातील आहुती समाजातील गोरगरीब आणि गरजू लोकांपर्यंत पोहोचली आणि अनेक जीवन प्रकाशित झाले. त्यानंतर आहे ज्ञानगंगा. गंगा ही भारतातील एक पवित्र नदी आहे असे म्हणतात. गंगेत स्नान केल्यानं सर्व पाप नाहीसे होतात. गंगेच्या पाण्याला तीर्थ म्हणतात आणि ते तीर्थ प्यायल्यानं माणसाचे दुःख नष्ट होऊन माणसाला सुखाची प्राप्ती होते. त्याचप्रमाणे ज्ञानगंगा म्हणजेच ज्ञानाची गंगा ही माणसाचं आयुष्य पावन करते. ज्ञानगंगेचे तीर्थ घरोघरी पोहोचल्यानं सर्वांचं दुःख, दैन्य, दारिद्र्य दूर होऊन सुखाचं आनंदवन फुलेल अशी आशा ठेवून अनुताईंनी आदिवासी बालकांपर्यंत ज्ञानगंगा नेण्याचं पवित्र कार्य केलं. त्यानंतरचा शब्द आहे पाऊलखुणा. शब्दशः अर्थ पाहिला तर पाऊलखुणा म्हणजेच एखाद्या वाटेवर चालताना उमटलेल्या पावलांच्या खुणा. अनुताईंनी शिक्षण प्रसाराचा जो मार्ग अवलंबिला तो मार्ग आणि त्यांनी समाजासाठी केलेली विविध कार्य म्हणजेच त्यांच्या पाऊलखुणा होय. थोर व्यक्तींच्या पाऊलखुणा लक्षात घेऊन त्यांच्या पावलांवर चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अनुताईंच्या पाऊलखुणा जपून ठेवण्यासाठी त्यांच्या पाऊलखुणांवर चालणं हीच त्यांना आदरांजली ठरेल. प्रश्न 6वा, खालील शब्दसमूहांसाठी एक शब्द लिहा. व्रताने स्वतःला बांधणाऱ्या व्रतस्थ, नेमाने स्वतःला बांधणाऱ्या नेमस्थ, गावातील रहिवासी ग्रामस्थ आणि तिराहिताच्या भूमिकेतून बघणारा तटस्थ. दिलेल्या शब्दसमूहांसाठी हे ते शब्द आहेत. त्यानंतर 7वा जो प्रश्न आहे, खाली दिलेल्या शब्दांचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा. अनाथ, सनाथ, दुचिन्ह
सुचिन्ह, सुपीक, नापिक, पुरोगामी, प्रतिगामी, स्वदेशी, परदेशी, विजातीय, सजातीय असे हे 6 विरुद्धार्थी शब्द आहेत. प्रश्न 8. अनुताई वाघ यांना दिलेल्या समयीच्या उपमेची सार्थकता तुमच्या शब्दात लिहा. समयीचा प्रकाश शांत, शीतल, मंद असतो. ती सतत तेवत असते. ती स्वयंप्रकाशित असते. ती स्वतः जळून इतरांना प्रकाश देते. त्याचप्रमाणे अनुताई या स्वभावानं शांत, शीतल होत्या. त्या आयुष्यभर इतरांच्या कल्याणासाठी तेवत राहिल्या. समयीप्रमाणे त्यांनी अनेकांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश देण्याचं कार्य केलं. समयी ज्याप्रमाणे अंधार नाहीसा करते, त्याचप्रमाणे अनुताईंनी समाजातील रूढी, परंपरा, अज्ञान आणि अंधश्रद्धा यांचा अंधार नाहीसा करून ज्ञानज्योतीच्या प्रकाशाने समाज उजेडात आणला. समयीचा प्रकाश जसा हवाहवासा वाटतो, तसंच अनुताईंचा सहवास आदिवासी मुलांना हवाहवासा आणि आपलासा वाटायचा. समयीप्रमाणेच अनुताई या देखील स्वयंप्रकाशित होते. समयी हे सातत्याचे, संयमी वृत्तीचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे. या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा. त्याचं उत्तर असं: समयी ही देवाजवळ लावली जाते. एक वेळ समई लावली असता समईतील संपूर्ण तेल संपेपर्यंत ती पेटती राहते. समई ही ठराविक वेळेपुरती न लावता ती देवघरात सतत ठेवलेली असते. यातूनच समईचा सातत्यपणा समजून घेता येतो. समईची ज्योत शांत व शीतल असते. तिचा प्रकाश मंद असतो. जणू काही समई काहीही झाले तरी माणसाने संयमी वृत्ती सोडू नये अशी शिकवणच देत असते. मंदिर असो, झोपडी असो किंवा महाल असो, समई सगळीकडे सारखाच प्रकाश देत असते. यातूनच समईचा संयमीपणा समजून येतो. समईच्या प्रकाशात असलेला परिसर उदात्त भावनेने भरलेला असतो. संपूर्ण परिसर प्रसन्न ठेवण्याचे सामर्थ्य समईत असते. मन व परिसर प्रसन्न ठेवण्याचा समईचा हा गुण माणसाच्या मनाला समाधान देत असतो. असे समाधान देण्याच्या समईच्या गुणामध्ये सामर्थ्यता दिसून येते. अशा प्रकारे समई ही सातत्याचे, संयमी वृत्तीचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे हे समजून येते. आता भाषा अभ्यासमध्ये खालील उदाहरण वाचा व समजून घ्या. उदाहरणार्थ, चंदनाचे हात पायही चंदन, तुका म्हणे तैसा सज्जनापासून, पाहता अवगुण मिळेची ना. त्यामध्ये आता त्यांनी काय केलेलं आहे, संत तुकारामांनी कोणत्या 2 गोष्टीची तुलना केली आहे किंवा करतात, तर सज्जन आणि चंदन या 2 गोष्टींची तुलना करतात. चंदनाचा विशेष गुण काय आहे? सुगंधितपणा. संतांचा विशेष गुण काय आहे? संतांमध्ये शोधूनही अवगुण सापडत नाहीत. चंदन सर्वांगाने सुगंधित, त्रिकालाबाधित सत्य, सज्जन व्यक्ती अंतर्बाह्य सज्जन असते हे पटवून देण्यासाठी वरील उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. दृष्टांत अलंकाराची वैशिष्ट्ये: एखादी गोष्ट पटवून देणे, ती पटवून देण्यासाठी समर्पक उदाहरणाचा वापर करणे. एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचे एखादे समर्पक उदाहरण दिले जाते, तेव्हा दृष्टांत अलंकार होतो. खालील ओळी वाचा व चौकटी पूर्ण करा. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार. संत तुकाराम परमेश्वराजवळ हे मागणे मागतात. कोणतं मागणं मागतायत? तर लहानपण दे असं मागणं मागतायत. रत्नासारख्या थोर असलेल्या ऐरावताला सहन करावा लागतो. काय सहन करावा लागतो? अंकुशाचा मार सहन करावा लागतो. खालील ओळी वाचा व चौकटी पूर्ण करा. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार. मोठेपणातील यातना या उदाहरणाने पटवून देता येतात. कोणत्या उदाहरणाने? थोर ऐरावताला अंकुशाचा मार या उदाहरणानं आपल्याला ते पटवून देता येतं की मोठेपण जरी असेल तरी त्यातल्या यातना काय असतात ते. अशा पद्धतीनं आपण एक होती समई या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे. तर यामध्ये काही शंका आढळल्यास
तुम्ही नक्की कमेंट करा. थँक्यू.